तुम्ही बघत आहात जनमत मराठी। संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथे महंत 108 श्री बुवाजीदादा पुणेकर व महंत श्री उमाजीदादा पुणेकर यांच्या कृपाशीर्वादाने श्री बुवाजी बाबा यात्रोत्सवाला आज सुरुवात झाली आहे। डिग्रस पंचक्रोशीतीलच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात नावलौकिक मिळवलेले श्री बुवाजी बाबा देवस्थान डिग्रस या आराध्य दैवताची यात्रा दिनांक 1 जानेवारी 2024 ते 2 जानेवारी 2024 या कालावधीत डिग्रस या ठिकाणी आयोजित करण्यात आली असून आज सकाळी पारंपरिक वाद्यांच्या व डीजेच्या तालावर मूर्तीचे भव्य मिरवणूक काढण्यात आली। यामध्ये मूर्तीचे विधिवत पूजा करून बैलगाडीमध्ये भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले। यामध्ये अनेक भाविकांनी या भव्य मिरवणुकीमध्ये सहभाग घेऊन यात्रेची शोभा वाढवली। सर्व नामे देखील या पालखीमध्ये आपला सहभाग नोंदवला। यामध्ये गजरोल तसेच प्रमुख आकर्षण म्हणजे आश्वांचा थरार प्रामुख्याने बघावयास मिळालाय। पालखीची मंदिरापासून ते दिग्रस गावापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढत हजारो लोकांनी या पालखीमध्ये सहभाग नोंदवून बाबीर बाबा बाजी बाबा की जय अशा घोषणा देत संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात व जयघोषाने दुमदुमून गेला होता।
मिरवणूक संपन्न झाल्यानंतर पालखी मंदिराकडे प्रस्थान झाल्यानंतर देवाच्या पोशाखाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात हजारो भाविकांच्या साक्षीने संपन्न झाला। यामध्ये महंत बुवाजीदादा पुणेकर, महंत उमाजीदादा पुणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोशाखाचा व आरतीचा कार्यक्रम पार पडला। यानंतर आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सायंकाळी प्रसिद्ध भारुडकार गोविंद महाराज गायकवाड यांचा भारुडाचा कार्यक्रम होईल। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गजराचा कार्यक्रम पार पडेल। यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होईल। त्यानंतर देवाचा कार्यक्रम सुरुवात होऊन यात्रा उत्सवाचे हजारो भाविकांचं असणारं हे श्राद्धास्थान आणि या देवस्थानाप्रमाणे यात्रा याही वर्षी संपन्न होते आहे। योगायोग आहे की यावर्षी नवीन वर्षाचा शुभारंभ आणि बाबांची यात्रा आणि यात्रेचा हा पहिला दिवस अगदी हा सुंदर अशा प्रकारचा योगायोग या ठिकाणी जुळून आलेला आहे आणि सुंदर अशा वातावरणामध्ये तीर्थक्षेत्र बुवाजीबाबा देवस्थान डिग्रस येथे आज सकाळी 8 वाजता मूर्तीची स्थापना झाली। त्यानंतर पालखीची भव्य अशा प्रकारची मिरवणूक या ठिकाणी संपन्न झालेली आहे। पालखी 2 वर्षे अशी पुढे गेली आणि तिथं गेल्यानंतर त्या ठिकाणी मार्गावरती जाऊन बाजीबुवाच्या मार्गावरती जाऊन त्या ठिकाणी भेट दिली। त्या ठिकाणी काही नृत्य करण्यात आले, काही नृत्य त्या ठिकाणी संपन्न झाले, काही ठराविक अशा प्रकारचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला होता, तोही आयोजित त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि हजारोच्या संख्येने या ठिकाणी भाविक उपस्थित होते। त्यानंतर इथं आल्यानंतर विधिवत बाबांच्या मूर्तीचा पोशाख या ठिकाणी चढवण्याचं काम झालेलं आहे। घट हलवण्यासाठी विधिवत पूजा झाली आणि पूजा होऊन या ठिकाणी घट हलवण्यात या ठिकाणी आलेला आहे। आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसादाचं आयोजन केलेलं होतं। महाप्रसाद या ठिकाणी हजारोच्या संख्येने लोकांनी महाप्रसादाचं सेवन केलेलं आहे आणि आज संध्याकाळी या ठिकाणी हरिभक्तपरायण गोविंद महाराज गायकवाड भारुडाचे विनोदाचार्य आहेत। अतिशय सुंदर अशा प्रकारचा भारुडाचा कार्यक्रम यांचा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तरी या भारुडाच्या कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा यासाठी आपण सर्वांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं अशी आपल्या सर्व भाविकांना या ठिकाणी विनंती करतोय। त्याचबरोबर उद्या या ठिकाणी असलेला दुसरा कार्यक्रम या ठिकाणी साकेताचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। उद्या सकाळी या ठिकाणी गजे ढोल नृत्य स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्या स्पर्धेचा कार्यक्रम झाल्यानंतर तालाबादप्रमाणे या ठिकाणी वर्षभरासाठी साकेत या ठिकाणी सांगितलं जातं आणि आतापर्यंत आमच्या अनुभवानुसार या ठिकाणी सांगितलेलं भाकीत हे निश्चितपणे 90-95% हे खरं ठरतं आणि म्हणून उपस्थित राहतात। बाबांच्या दर्शनाने वर्षभर त्यांना सुखमय जीवन संपन्न होतं आणि याच्यासाठी हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित राहून दर्शनाचा आणि भाकिताचा लाभ या ठिकाणी घेणार आहेत। उद्या या ठिकाणी बाबा यांच्या महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे। उद्याही आलेल्या भाविकांसाठी महाप्रसाद देण्याची व्यवस्था आहे आणि म्हणूनच या यात्रेचा आनंद लुटण्यासाठी सर्व बुवाजीबाबा भक्त परिवार आणि महावीर भक्त परिवार या सर्वांनी या उद्याच्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहावं आणि ही यात्रा आपण सर्वांच्या संमतीनं आनंदाने या ठिकाणी संपन्न व्हावी अशी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व भाविकांना नवीन वर्षाच्या जबाबदारी न्याय हक्काची।